गेल्या काही वर्षांपासून जो प्लॅन आम्ही करत होतो, तो आता फायनली वर्क होत होता. तर आधी मैत्रिणीला बाय-बाय केलं आणि रिक्षातून निघालो. नियाज इथे हलकं-फुलकं दाल खिचडी खाऊन घेतली कारण प्रवास करायचा होता आम्हाला. ट्रॅव्हल्समध्ये लगेज ठेवलं आणि कोंडूस्कर ट्रॅव्हल्सने आम्ही येऊन पोहोचलो संगमनेर बसस्थानकावरती. आणि नेहमीप्रमाणेच राजनंदिनीने मला प्रवासात अजिबात काही त्रास दिला नाही. इतक्यात आमचे फ्रेंड आले न्यायला आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरी आलो आम्ही. राजनंदिनीला सकाळी थोडंसं भरवलं आणि आम्ही फिरायला निघालो. इथे वाटेत सावंत यांची लस्सी पिली. आम्ही निघालो होतो भंडारदरा धरणाकडे. तर उंचच उंच असे डोंगर पाहत आम्ही येऊन पोहोचलो न्हाणी वॉटरफॉलच्या इथे. ऑब्व्हियसली पाणी तर इथे नव्हतंच, त्यामुळे मग आम्ही येताना जेवण वगैरे घेऊन आलो होतो, स्नॅक्स वगैरे. तर येऊन पोहोचलो, मुलं छान खेळत होती इथे आणि त्यासोबत आमचं इथे जेवण किंवा जे काही स्नॅक्स आणलं होतं ते सुद्धा खाणं चालू होतं. चटपटीत अशी छान भेळसुद्धा आणली होती आम्ही, तीसुद्धा खाल्ली आणि इतक्यात आम्हाला उठून निघावं लागलं कारण इथे मधमाशांचं जे पोळं होतं ना, तर त्यातून मधमाशा बाहेर आल्या होत्या. मग रिस्क नको म्हणून आम्ही पुन्हा निघालो. वाटेत सुंदर असं कोरीव काम असलेलं एक मंदिर होतं, अमृतेश्वर मंदिर. तिथे दर्शन घेतलं. एक ठिकाणी आम्ही कॉफी घेतली. इव्हनिंगला या दिवसाचा नेक्स्ट पार्ट मी अपलोड करते, जो की तुम्हाला खूप आवडेल कारण राजनंदिनीने खूप धमाल केली. चलो बाय.